तर मंडळी, आपल्यासोबत आताच एक अचानक मध्ये भयानक गोष्ट घडली आहे. वाव, व्ह्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलो आहोत बीच वरती. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे धीरा. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल आपण आज कुठे जात आहोत. तसं निघायला तर थोडं लेटच झालं आहे. चला तर मग पटकन तयारी करूया आणि निघूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज वातावरण पण छान आहे, जास्त ऊन नाही आहे, पण आम्ही रेन लायनर्स वगैरे काही घेतलेलं नाही आहे, रेनकोट्स वगैरे. पाऊस आला तर थांबावं लागणार आहे. तर बाहेर निघाले आपल्याला ऑफ रोड लागलेला आहे. पुढून लेफ्ट घ्यायचं आपल्याला फ्रॉम लवळे नांदे रोड. हा छान रोड लागलेला आहे आपल्याला, मस्त वाटतंय, थंड थंड हवा लागते. तर मंडळी, आपल्यासोबत आताच एक अचानक मध्ये भयानक गोष्ट घडली आहे. चालला होता विदाऊट हेल्मेट, आडवा त्याला टर्न मारायचा होता. आय थिंक इंडिकेटर नाही, काही नाही. त्यांनी या साईडने चालू केलं आणि असा इकडे होत आमच्या पुढे आला. मी इकडून त्याला हॉर्न देतोय कंटिन्यू, तो अजिबात ऐकायलाच तयार नाही. आणि तेव्हा कॅमेरा ऑन नव्हता. बाय द वे, आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला सांगितलंच नाही. तर आपण कोकणातच जात आहोत, पण एक्झॅक्टली कुठे जात आहोत ते अजून आम्हाला पण माहीत नाही आहे. तर बघू, सध्या तरी दिव्य आगारचा मॅप लावून चाललो आहे. बघू तिथून पुढे काय प्लॅन होतो. दिव्य आगारवरून आपण श्रीवर्धन, हरिहरेश्वर त्या साईडला पण जाऊ शकतो. ऑरेल्स आपण मुरुड जंजिरा साईडला पण जाऊ शकतो. पण आपल्याकडे सुट्ट्या दोनच आहेत, आजची आणि उद्याची. कॉर्पोरेट मजूर आहेत ना आपण. तर या 2 दिवसातच काय करायचं ते करा आणि पुन्हा आपल्या कामाला लागा, असं आहे. आज राईडला निघायचं होतं, कुठे जायचं होतं ते नव्हतं माहिती काल, पण मग गाडी वॉश करून ठेवली मी कालच ऑफिसहून येतानाच. परत एकदा घाण होण्यासाठी. आपण तामिनी घाटातून जाणार आहे. पावसाळ्यात तर एक वेगळाच नजारा असतो तामिनी घाटात. या पावसाळ्यात पण येऊ आपण नक्की. पण घाटातून राईड करताना खूप काळजी घ्यावी लागते. हायवेला कसा सरळ रोड असतो, एवढं कॉन्सन्ट्रेशन निडेड नसतं. तसं कॉन्सन्ट्रेशन दोन्हीकडेच पाहिजे, पण घाटात जरा एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं रोडवरती, नाहीतर नजर गटी आणि 13वे की बुंदी बटी असा विषय आहे. आत्ता इथे थांबलो होतो, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. परत निघू आता पुढच्या प्रवासाला. मागे त्या आजी फणस विकत होत्या, खूप फणस घ्यायची इच्छा झाली होती.
वाव, व्ह्यू बघा मित्रांनो, मस्त व्ह्यू आहे. अजून तर पावसाळा स्टार्ट पण नाही झाला तरी एवढी ग्रीनरी आहे इकडे. चांगला रस्ता बनवला आहे, पण सिमेंट रोड आहेत त्यामुळे एवढा कॉन्फिडन्स येत नाही कॉर्नरिंगला वगैरे, ग्रीप भेटत नाही. टारमॅक असतं तर मजा आली असती. तामिनी घाट म्हणजे बरेच रायडर्सचं आकर्षण आहे पुण्यामध्ये. मला आता बरेच रायडर्स दिसले जाताना. ब्रेकफास्ट राईड आठवून निघाले होते मे बी. सुपर. पुढे तो डोंगर बघा, वाव. डॅम दिसतोय मला समोर, तर कमेंटमध्ये सांगा कुठला डॅम आहे हा. असं वाटतंय जंगलाच्या आत आत चाललोय. त्या नागमोडी वळणावरून राईड करताना एक गोष्ट आठवली. असं आपण प्रवासात न घाबरता त्या पॉईंटला पोचतोय, पुढे कसे वळण असणार आहेत याची चिंता न ठेवता जसं आपण त्या पॉईंटपर्यंत पोचतोय तसंच लाईफमध्ये सुद्धा न घाबरता आपण प्रवास करत राहायला पाहिजे. असं राईड खूप काही शिकून जाते आपल्याला जीवनाबद्दल सुद्धा, त्यामुळे राईड केली पाहिजे मित्रांनो. त्यामुळे घरातून बाहेर पडा. घरात बसून आपल्याला या गोष्टी शिकता येत नाहीत, हे एक्सपिरियन्सेस येत नाहीत. आपण जांभूळ घेऊन टाकू इकडे. कितीला आहे? करवंद आहे काय? तर आम्ही इकडे थांबलोय करवंद खायला. तुला कसं वाटतं? मस्त वाटत. पुढे मान गावात आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागली. कसं बसं तिथून निसटलो आणि कोकणात आल्याच्या खुशीत 2-4 नारळ फस्त केले. मसळा गावातील सुंदर रंगरंगोटी बघत आम्ही दिवे आगारला येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, आपण आलो आहोत बीच वरती. आता जवळपास 5 वाजत आलेत, पण ऊनच नाही आहे आज, त्यामुळे बरं आहे. हीट जाणवत नाही आहे, थंड हवा येते. हे बघा सूर्य कसं ढगान आड लपलेला आहे.